येत्या कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट घातला जातोय। नाट्यगृहाचं काम पूर्ण होण्याआधीच 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं उद्घाटन होणार आहे। या नाट्यगृहाच्या अंतर्गत कामासोबतच बाहेरील भागातील अनेक कामं अपूर्ण आहेत असं कळतंय। सध्या नाट्यगृह परिसरात चिखलाचं साम्राज्य आहे। 4 दिवसात अपूर्ण कामं पूर्ण केली जाणार का असा सवाल यावरती रंगकर्मी विचारतायत। आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत जोडले गेले। भूषण, कुठपर्यंत काम आलंय केशवराव भोसले नाट्यगृहाचं आणि उद्घाटन कधी? नक्कीच पुनर्बांधणी करण्यात आलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाकडून केला जातोय। मात्र केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील जर सगळी परिस्थिती बघितली तर 4 दिवसात ही सगळं कामं होणार आहेत का असा एक प्रश्न उपस्थित झालाय। कारण आपण जर बघितलं तर आतली बरीच कामं बाकी आहेत, मात्र बाहेर देखील अशा पद्धतीनं चिखलाचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळते। आपल्याला जो हा टेम्पो दिसतोय तो या सगळ्या चिखलामध्ये अडकलेला आहे आणि या क्रेनच्या सहाय्यानं तो टेम्पो जो आहे तो काढण्याचं काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे अशी परिस्थिती असताना घाई गडबडीत हे सगळं उद्घाटन का केलं जातंय अशा पद्धतीचा एक सवाल आता रंगकर्मींकडून विचारला जातोय। कारण अंतर्गत काही कामं बाकी आहेतच, मात्र बाहेरची जर ही सगळी दृश्य बघितली तर अगदी इथे पाय ठेवायला देखील जागा नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पाऊस पुढचे 2 दिवस होईल असा देखील अंदाज आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत हा घाट का घातला जातोय हा एक प्रश्नच निर्माण झालेला आहे असं म्हणावं लागेल। या ठिकाणी पेविंग ब्लॉक घातले जाणार आहेत की डांबरीकरण केलं जाणार आहे याची देखील पूर्णतः माहिती नाही। मात्र जरी ही कामं घाई गडबडीत करायचा प्रयत्न झाला तर ती दर्जेदार होणार आहेत का हा देखील एक प्रश्न आहे। आणि त्यामुळे 9 तारखेपर्यंत म्हणजे आता 4 दिवस उरलेले आहेत। मुख्यमंत्री या ठिकाणी येतील असं सांगितलं जातंय आणि आज ही परिस्थिती आपल्याला कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते। खरं तर हे सगळ्या नाट्यगृहाच्या कामासाठी 25 ते 30 कोटीचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आलेला या कामाला आधीच दिरंगाई झाल्याचं सांगितलं जात होतं आणि रंगकर्मींनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती। म्हणून अशा बिलकुल भूषण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बघूयात याचं पुढे काय होतं।